काय म्हणतेस? तू आजपर्यंत कधीच स्वतःहून आयलायनर लावलं नाहीयेस? अगं मला मेकअप मधलं सगळं येतं, पण लायनर लावणं खूपच डिफिकल्ट आहे. नाही, आयलायनर लावणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण मी जर का तुला एक ट्रिक सांगितली तर? तरी पण मला जमणार नाही, मला माहिती आहे. हे बघ, लहानपणी तूही पेंटिंगसाठी ब्रश पकडलायस ना, बस तेच काम करायचंय आपल्याला. काय म्हणतेस? मग सांग ना कसं लावायचं. सांगते तुलाही सांगते आणि माझ्या साज मंजिरीच्या सखींना सुद्धा सांगते. चला मग शिकूया आयलायनर लावायला फक्त 2 स्टेपमध्ये. आयलायनर, काजळ, आयब्रो या सगळ्याचं काम करणारं हे 3 in 1 प्रोडक्ट आहे आणि याच्याबरोबर आपल्याला हा ब्रश सुद्धा फ्री मिळतो. वरती आयब्रो पावडर आहे, तर खाली जेल लायनर आहे, ज्याचा वापर आपण काजळ म्हणून सुद्धा करू शकतो. या बाजूने आपण आयब्रो फिल करणार आणि या बाजूने आपण आयलायनर लावणार. तर याची ही आयब्रो पावडर आहे ना, ती आता आपण लायनर म्हणून वापरणार आहोत. लायनर लावायची सुरुवात मधून करायची आहे आणि मागे एक एक रेष फक्त आपल्याला ओढत जायचं आहे आणि विंग क्रिएट करायचंय. ही झाली आपली पहिली स्टेप. त्यानंतर इनर कॉर्नरपासून आपल्याला लाईन खेचत मिड पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि फायनल टचसाठी पूर्ण लाईनवर एकदा ब्रश फिरवून घ्या. सुरुवातीला लावताना मिस्टेक्स झाल्या तरीही चालेल, पावडर आहे त्यामुळे तुम्ही पुसून पुन्हा एकदा ट्राय करू शकता. शार्प विंगसाठी आपल्याला असा नखाचा वापर करायचा आहे आणि अशा प्रकारे आपलं सिम्पल लायनर लावून झालेलं आहे. लायनर अजून सुंदर दिसण्यासाठी मला अशी खालून सुद्धा लाईन मारायला आवडते. तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता, यामुळे डोळे खूप छान आकर्षित दिसतात. तर अशा प्रकारे फक्त 2 स्टेपमध्ये लायनर लावून झालेलं आहे. एकदा तुम्ही हे पावडर लायनर लावायला शिकलात की मग खालच्या जेल लायनरकडे जा, कारण की ते खूप पिगमेंटेड आहे. अगदी 300-350 रुपयाचं हे प्रोडक्ट आहे. त्यात हे 3 in 1 प्रोडक्ट आहे. तुमचे आयब्रो सुद्धा होणार, लायनर सुद्धा लागणार, काजळ सुद्धा लागणार.